ते या. पण 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 एक मिनिट ज्या त्या शाळेचेच या. हा, तेवढं बंधन पाळा. तर आपण आता राज्यस्तरीय पुरस्कारांपासून सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार आपण पहिल्यांदा शासकीय शाळा आणि नंतर खाजगी शाळा घेणार आहोत आणि त्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांक, नंतर द्वितीय क्रमांक आणि नंतर तृतीय क्रमांक देणार आहोत. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आता आपण प्रथम क्रमांकाचं स्वागत करूया. पहिली शाळा आहे जिल्हा वाशिम इथली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, जिल्हा वाशिम. आपले 10 निकष होते, ते सगळेच्या सगळे निकष पूर्ण करून आणखी वैविध्यपूर्ण काम या शाळेने केलेलं आहे आणि 51 लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार वाशिमच्या या शाळेला मिळतोय. शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे पदाधिकारी, शिक्षक हे सगळेजण इथे मंचावर उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्त्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा योग्य समन्वय साधत शाळेच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी लोकसहभागातून सुमारे 25 लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं, 1 किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता, अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत. त्याशिवाय या शाळेने बोलक्या भिंतीची उभारणी केलेली होती. यानंतरची मानकरी शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली, जिल्हा रायगड. कृपया आधीचे पुरस्कार विजेते गेल्यानंतर दुसऱ्यांनी ती जागा घ्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा हेदवली यांना 31 लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार मिळत आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. सुसज्ज अशी शालेय इमारत, शालेय लेझिम पथक, निसर्गरम्य परिसर, खो खो, कबड्डी, कुस्ती या खेळांसाठी सुसज्ज मैदान, स्पेशल ॲक्युप्रेशर ट्रॅक, गांडूळ खत प्रकल्प, वाचन कट्टा, दोरी वाचन, औषधी वनस्पती लागवड, विज्ञान प्रदर्शनात सातत्यपूर्ण यश. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे CEO देखील, मुख्य कार्यकारी अधिकारी देखील इथे त्यांच्या सगळ्या संचासोबत आलेले आहेत. यानंतरची शाळा मी त्यांना तयार राहायला सांगतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालेवाडी, जिल्हा सांगली. आधीची शाळा त्यांचे प्रतिनिधी गेल्यानंतर आपण त्यांची जागा घ्यायची आहे. कृपया दुसऱ्या बाजूनी जावे, विरुद्ध बाजूनी जावे. मुख्यमंत्र्यांनी ज्या स्कूलचा उल्लेख केला त्या मॉडेल स्कूल मधली ही शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालेवाडी, जिल्हा सांगली. तृतीय क्रमांक 21 लाख रुपये. शाळेमध्ये विद्यार्थ्यांमार्फत अतिशय सुंदर आणि आकर्षक सजावट, शाळेची इमारत आणि संरक्षण भिंतीवरती बाला पेंटिंग, एक मूल एक झाड या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण संरक्षणाला हातभार, लोकशाही पद्धतीनं बाल मंत्रिमंडळाची स्थापना करून शालेय कामकाजात त्यांचा सहभाग, मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत वाटिका तयार करणं, शालेय बचत बँक तयार करणं असे उपक्रम या शाळेनं राबवले आहेत. यानंतरचे मानकरी आहेत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील प्रथम क्रमांक इस्पॅलियर हेरिटेज स्कूल, बेळगाव ढगा, जिल्हा नाशिक. इस्पॅलियर हेरिटेज स्कूल यांच्याकडे या शाळेतली मुलं रेडिओ चालवतात, शेती करतात, हँड्स ऑन सायन्स हा विज्ञानाचा अनुभवातनं शिकणारा उपक्रम देखील हे राबवतात. नाशिकची शाळा उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा विभागामध्ये प्रथम पुरस्कार मिळालेली इस्पॅलियर हेरिटेज स्कूल बेळगाव ढगा, 51 लाख रुपयांचा पुरस्कार, प्रथम पुरस्कार या शाळेला मिळाला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, या शाळेतनी सचिन उषा विलास जोशी यांनी जाहीर केलेला आहे की या शाळेला मिळालेला 51 लाखांचा पुरस्कार ती रक्कम ते जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी प्रदान करणार आहेत. हार्दिक अभिनंदन. एका शाळेनं दुसऱ्या शाळेला मदत करणं हे खूप चांगलं उदाहरण त्यांनी आपल्या समोर घालून दिलंय. यानंतर शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, बारामती, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर, बारामती शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे 31 लाख रुपयांचा.
नवभारत साक्षरता अभियान यांनी राबवलं. 110 विद्यार्थ्यांनी 125 निरक्षरांना प्रत्यक्ष अध्यापन करण्याचा आणि विद्यादानाचा अनुभव त्यांनी घेतला. शैक्षणिक गुणवत्ता राखली जाते, व्यक्तिमत्व विकास केला जातो, विद्यार्थ्यांची मंत्रिमंडळ बालसंसद स्थापन केली जाते, असे अनेक उपक्रम या शाळेमार्फत राबवण्यात येतात. यानंतर तृतीय क्रमांक उर्वरित शाळा व्यवस्थापन भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. टाळ्यांच्या कडकडाटात आपण सगळ्यांचं अभिनंदन करूया. 21 लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. भोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांची वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि 100% यशाची परंपरा, रोबोटिक्स आणि संगणकाचं प्रशिक्षण, आरोग्याबाबत जागरूक दृष्टिकोन असणारी शाळा, प्लास्टिक बंदी आणि तंबाखूमुक्त शाळा, सुरक्षित परिसर, ऋषीमुनींच्या विचारातील शालेय पूर्व शिक्षण, शालेय अभ्यास, आरोग्य, सामाजिक जाणीव या विषयावर विशेष मान्यवरांचं मार्गदर्शन देण्यात येतं, अशी ही शाळा. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, इतर पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. यानंतर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मुंबई विभाग प्रथम क्रमांक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद केंद्र शाळा वाशिंद जिल्हा ठाणे. वाशिंद जिल्हा ठाणे. जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद जिल्हा ठाणे यांना प्रथम पुरस्कार मिळतोय. यानंतर पुढच्या पुरस्कारासाठी तयार राहायचे जिल्हा परिषद केंद्र शाळा नवघर जिल्हा पालघर आणि त्याच्यानंतर तयार राहायचे नगर परिषद उर्दू शाळा रोहा क्रमांक 4. या 2 शाळांनी तयार राहायचे. कृपया शाळांनी पुरस्कार घेऊन शक्य वासिंद तितक्या इथली लवकर. शाळा झाली आहे. यानंतर आहे जिल्हा परिषद केंद्र शाळा नवघर जिल्हा पालघर यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळतोय. विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी सर्व इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मला वाटतं ही पहिलीच शाळा आहे की जिथे विद्यार्थी देखील पुरस्कार घेण्यासाठी आले आहेत. आपण या विद्यार्थ्यांचं देखील टाळ्या वाजवून कौतुक करूया. आणि यानंतर मुख्यमंत्री महोदयांना कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे मुख्यमंत्री आता इथून आपली रजा घेणार आहेत, परंतु तरीही आपण मोठ्या उत्साहामध्ये उर्वरित पुरस्कारांचं वितरण इथे करणार आहोत. आपला पुरस्कार सोहळा सुरू राहणार आहे. काही सर्वांना क्षण विनंती आहे, आपण- आपला कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं. यानंतर आपले शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर पुरस्कार देतील. नगर परिषद उर्दू शाळा रोहा क्रमांक 4 जिल्हा रायगड तृतीय क्रमांक. पुरस्कार सोहळा सुरू राहील. माननीय शालेय शिक्षण मंत्री आपल्या सगळ्यांचे पुरस्कार देणार आहेत. आपल्या पुरस्कारांचे जे धनादेश आहेत ते बाहेरून जाताना आपण सर्वांनी घेऊन जावे. आपल्या हॉलच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला धनादेश मिळू शकतील. आपण आपली ओळख पटवून हे धनादेश घेऊन जावे कृपया. नगर परिषद उर्दू शाळा रोहा क्रमांक 4 जिल्हा रायगड तृतीय क्रमांक शासकीय संस्थांच्या शाळांमध्ये. आणि त्यानंतर मग आपण वळणार आहोत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा. उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मुंबई विभाग प्रथम क्रमांक आहे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर जिल्हा रायगड. आणि त्यांचं कौतुक करायला स्वतः माजी खासदार रामशेठ ठाकूर इकडे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत दीपकजी हा पुरस्कार देत आहेत. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर. यानंतर पहिल्या क्रमांकानंतर आता द्वितीय क्रमांक मिळाला आहे BK बिर्ला पब्लिक स्कूल कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे यांना. मुंबई विभागातला हा पुरस्कार द्वितीय पुरस्कार BK बिर्ला पब्लिक स्कूल कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे.
अभिनंदन रामशेख ठाकूर साहेब, आपलंही आणि आपल्या शाळेचंही. यानंतर बी के बिर्ला पब्लिक स्कूल कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे. आजच्या कार्यक्रमाला माननीय आमदार कृष्णा गजभिये साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन पुढचे पुरस्कार देण्यासाठी इथे उपस्थित राहावं. गजभिये साहेब, आपण माननीय कृपया आमदार मंचावर या. कृष्णा गजभिये साहेब यांना विनंती, आपल्याला सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करत आहोत. यानंतर तृतीय पुरस्कार आहे पालघर जिल्ह्यातील अस्पी चिल्ड्रन अकॅडमी उचाट, जिल्हा पालघर या शाळेला. 11 लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. तृतीय पुरस्कार पालघर जिल्ह्यातल्या अस्पी चिल्ड्रन अकॅडमी उचाट या शाळेला. यानंतर आपण जाणार आहोत उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र पुणे विभाग, आणि त्या शाळा ज्यांनी तयार राहायचं आहे त्यांची नावं आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी. आपण या क्रमाने तयार राहावे अशी आपल्याला विनंती. आत्तापर्यंतच्या सर्व शाळांचं हार्दिक अभिनंदन. शासकीय शाळा पुणे विभाग, प्रथम क्रमांक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे, जिल्हा पुणे. आपण कृपया तयार राहावं. द्वितीय पुरस्कार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर, जिल्हा अहमदनगर. सर्व शाळांचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यांनी कृपया शांतपणे बसून घ्यावं, म्हणजे आपल्याला सगळ्यांचेच पुरस्कार नीट बघता येतील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर, जिल्हा अहमदनगर यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अहमदनगरच्या शाळेला आता विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकारावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर, जिल्हा अहमदनगर. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, पदाधिकारी सर्व इथे उपस्थित आहेत. आपलं मनापासून अभिनंदन. द्वितीय क्रमांक अहमदनगरची शाळा. गोंधळे पाटील पब्लिक स्कूलच्या शाळेचा एक मोबाईल आमच्या कोणी यांनी फोटो काढण्यासाठी घेतला आहे, तो त्यांनी कृपया इथे आणून द्यावा. फोटो काढल्यानंतर मोबाईल कृपया इथे पोडियमच्या इथे आणून द्यावा. आणि अहमदनगर नंतर आता तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी, जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्याची शाळा आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. यांना तृतीय क्रमांक पुणे विभागात मिळाला आहे. हार्दिक अभिनंदन. यानंतर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय लोणी या शाळेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे पुणे विभागात. उर्वरित शाळांच्या प्रवर्गामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर शाळा. आपण कृपया मंचावर यावं. कृपया सर्व शाळा प्रतिनिधी विनंती की त्यांनी पुरस्कार घेऊन लगेचच पुढे जायचं आहे.
कारण आपल्याला 60 ते 66 जणांना पुरस्कार द्यायचे आहेत. जास्त संख्येने आपण आहात तरी वेळ मात्र आपण जास्त घेऊ नये अशी सर्व शाळा ज्यांना प्रतिनिधींना पुरस्कार मिळालाय विनंती. त्यांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हा कृपया. आपण इतरांनाही प्रोत्साहन देऊया, प्रतिसाद देऊया. प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय लोणी अहमदनगर. प्रवरानंतर दुसरा पुरस्कार आहे श्री बसवेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निंबर्गी जिल्हा सोलापूर यांना. आपण थोडा शिस्तीमध्ये जर आलो तर सगळ्यांनाच हे पुरस्कार नीट घेता येतील. सगळ्यांचं अभिनंदन आपल्याला करता येईल. सोलापूर जिल्ह्यातली बसवेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय निंबर्गीची शाळा यांना द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. यानंतर निंबर्गीच्या शाळेतले सगळे अधिकारी शिक्षक वर्ग हा पुरस्कार स्वीकारतायत द्वितीय क्रमांकाचा. यानंतर गुरुवर्य RP सबनीस विद्या मंदिर नारायणगाव. थांबा सर त्यांचं झाल्यानंतर तयार राहा फक्त. निंबर्गीची शाळा गेली, यानंतर नारायणगावची शाळा आता आहे. त्यांचे तृतीय फोटो तुमचे क्रमांक. फोटो जातील. बसवेश्वर शाळेचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना विनंती, त्यांनी कृपया लवकर आपला फोटो काढून बसवेश्वर चालू आहे. लवकर फोटो काढून आपण पुढच्यासाठी जागा मोकळी करून द्यावी. बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निंबर्गी सोलापूर. यानंतर गुरुवर्य RP सबनीस विद्या मंदिर नारायणगाव जिल्हा पुणे हे पुरस्कार स्वीकारतायत. त्यानंतर मग नाशिक विभागाकडे आपण वळणार आहोत. नाशिक सर्वांना विभागातल्या विनंती आहे आपण मंचावर गर्दी न करता पुरस्कार घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाऊन बसावं. आपण इतरांचेही पुरस्कार पाहूया, त्यांनाही प्रोत्साहन देऊया. नाशिक विभागातल्या 3 शाळा मी पहिल्यांदा सांगतोय, त्यांनी कृपया इथे येऊन तयार राहायचंय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके जिल्हा नाशिक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपकेड जिल्हा जळगाव आणि शासकीय विद्यानिकेतन धुळे जिल्हा धुळे. कृपया 3 शाळांनी स्टेजच्या डावीकडे किंवा तुमच्या उजवीकडे बाजूला येऊन उभं राहायचं आहे. आधीची शाळा पुरस्कार घेऊन गेली की मग आपल्याला स्टेजवर येता येईल. सर तुम्ही अजून इकडनं आलात तर जास्त चांगलं. सर अजून इकडनं आलात तर जास्त चांगलं, म्हणजे गर्दी कमी हो. कृपया आपण कोणीही, सर्वांना एक विनंती आहे, मगाशी आम्ही सांगितलं सगळ्यांना लिंक बघायला मिळणार आहे. दूरदर्शनवर आपल्या हा पूर्ण 1 तासाचा कार्यक्रम दाखवला जाणार आहे. यूट्यूबवर सुद्धा हा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्यांना सहज फोटोग्राफ मिळतील. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिगत फोटो कृपया काढू नका. आपल्याला सगळ्यांना सगळे फोटो नंतर मिळणार आहेत. आपल्याला एक ग्रुप म्हणून पुरस्कार मिळाला आहे, तर आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर फोटो शेअर करूया. त्याच्यामुळे खूप वेळ जातोय, तर सर्वांना विनंती आहे की आपण ग्रुप फोटो घ्यावे. यानंतर नाशिक विभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके जिल्हा नाशिक यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कृपया तयार राहावं. बोंडवे पाटील पब्लिक स्कूलचा फोटो काढण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीचा मोबाईल इथे कोणी घेतला होता फोटो काढून देण्यासाठी, पण तो मोबाईल परत त्यांनी दिलेला नाही आहे. कृपया तो जर का तुम्ही पोडियमवर आणून दिलात निवेदकांकडे तर आपण योग्य त्या व्यक्तीला तो पोचवू शकू. कृपया फोटो काढण्यासाठी घेतलेला मोबाईल इथे आणून द्यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळके नाशिकची आता पुरस्कार स्वीकारतायत. यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपखेड हे यानंतर पुरस्कार स्वीकारतील. जवळके शाळेनंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपखेड जिल्हा जळगाव द्वितीय क्रमांक मिळाला आहे, ते पुरस्कार स्वीकारतील.
द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपखेड जिल्हा जळगाव यांना मिळाला आहे आणि तृतीय क्रमांक शासकीय विद्यानिकेतन धुळे यांना मिळाला आहे. आता द्वितीय क्रमांकाची शाळा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाते. कृपया सभागृहातील सर्व शाळा प्रतिनिधींना विनंती, त्यांनी शांतता राखावी. कृपया सगळ्यांनी शांतता राखावी. आपल्याबरोबर इतर शाळांचेही पुरस्कार दिले जात आहेत. चित्रीकरणामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होईल अशी गर्दी कृपया आपण करू नये. तृतीय पुरस्कार आहे शासकीय विद्यानिकेतन धुळे. शासकीय विद्यानिकेतन धुळे. यानंतरच्या 3 शाळा मी जाहीर करतो. त्यामध्ये आहे वनवासी विद्यालय व AC चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा जिल्हा नंदुरबार. आपण कृपया स्टेजच्या जवळ येऊन उभे राहायचं आहे, आधी जाऊ नका. कृपया जाहीर केल्याशिवाय जाऊ नका. थांबा सर थांबा. उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक नाशिक विभागामध्ये मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या चिंचपाडा इथल्या वनवासी विद्यालय आणि SC चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय यांना. कृपया धुळ्याची स्लाइड दाखवावी. धुळे जळगाववाले घेऊन गेले, आता धुळे घेत आहेत. हां, यानंतर नंदुरबार जिल्ह्यातलं वनवासी विद्यालय आणि SC चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय पुरस्कार स्वीकारतायत. यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे नाशिक विभागातला. सर्व शाळांचं हार्दिक अभिनंदन. आणि आपला पुरस्कार मिळाल्यानंतर कृपया आपण पुन्हा एकदा बसून घ्या. इतरांचंही आपण सर्वजण अभिनंदन करूया. नंदुरबारची शाळा आता पुरस्कार घेते. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची शाळा आहे धुळे जिल्ह्यातली अण्णासाहेब ND मराठे प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा. मला वाटतं धुळ्याची शाळा झाली आणि आता नंदुरबारची शाळा जाते पुरस्कार घ्यायला. नंदुरबारची शाळा वनवासी विद्यालय AC चव्हाण कनिष्ठ विद्यालय. तुमची शाळा तिसरी अनाउन्स नाही केली. अण्णासाहेब ND मराठे प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा जिल्हा धुळे यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. यांचा फोटो झाला की आपण त्यानंतर तृतीय क्रमांक आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथली PK शिंदे माध्यमिक विद्यालय. PK शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा जिल्हा जळगाव. तृतीय क्रमांक नाशिक विभागामध्ये मिळाला आहे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. पुरस्कार घेतल्यावर कृपया आपण जर आपापल्या जागेवर जाऊन बसलात तर इथे शांतता होईल.
आणि सगळ्यांना सर्वांचे पुरस्कार बघता येतील. यानंतर आपण कोल्हापूर विभागाकडे जाणार आहोत. कोल्हापूर विभागातल्या शाळांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. स्टेजवर चढू नका, कृपया स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजच्या जवळ आपण तयार राहा. स्टेजवर आपल्याला बोलवण्यात आल्यानंतर आपण स्टेजवर या, म्हणजे कुठल्याही प्रकारची अतिरिक्त गर्दी मंचावर होणार नाही. कोल्हापूर विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथली जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढे यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. इथेच थांबा. आधीची शाळा त्यांचे फोटो होऊ द्यात. पूर्ण खाली गेल्यानंतर आपण जा. रत्नागिरीहून पुरस्कार घेण्यासाठी खास आले आहेत चिपळूणच्या जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढे इथले सर्व अधिकारी, शिक्षक वर्ग. प्रथम क्रमांक मिळाला आहे कोल्हापूर विभागामध्ये. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि या शाळेनंतर दुसरी शाळा आहे द्वितीय क्रमांकाची कोल्हापूर जिल्ह्यातली विद्या मंदिर तडशिनहाळ. द्वितीय क्रमांक विद्या मंदिर. कोल्हापूर जिल्ह्यातली विद्यामंदिर तडशिनहाळ यांचा द्वितीय क्रमांक आहे. आणि तृतीय क्रमांक आहे सातारा जिल्ह्यातल्या सर थांबा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे सर. मिलिटरी. थांबा थांबा. बाहेरच मागेच या जरा. थांबा. याच्यानंतर कृपया आपण जास्त वेळ दौडू नका. पुढच्या लोकांना उशीर होतोय. औरंगाबाद, नागपूर ही मंडळी त्यांच्या गाड्या आहेत, तरी कृपया आपण मंत्री महोदयांशी विचारविनिमय करताना जास्त वेळ घालवू नये. आपण मंत्री महोदयांना वेगळं भेटावं. इथे जास्त वेळ घालवू नये. कोल्हापूर जिल्ह्यातली विद्यामंदिर तडशिनहाळ ही शाळा झाल्यानंतर तृतीय क्रमांक आहे सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी या शाळेला. कोल्हापूर विभागातल्या या तिन्ही शाळांचं हार्दिक अभिनंदन. चिपळूणच्या शाळेची स्लाईड आलेली आहे. धन्यवाद. चिपळूणच्या शाळेने आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी जावं. तडशिनहाळची शाळा विद्यामंदिर आता पुरस्कार स्वीकारतायत. कोल्हापूरहून खास ही सर्वजण आली आहेत पुरस्कार घेण्यासाठी. आपल्या सर्वांचं अभिनंदन. कृपया पुरस्कार स्वीकारल्यावर आपण जागेवर बसून घ्यावं आणि स्टेजवर कृपया गर्दी करू नये. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातली 3 पुरस्कार झाल्यावर आता उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळा कोल्हापूर विभागातल्या. यामध्ये प्रथम क्रमांक आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव या शाळेला. प्रथम क्रमांक आहे आदर्श गुरुकुल विद्यालय ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर यांना. अपशिंगे इथल्या शाळेनी पुरस्कार स्वीकारल्यावर आदर्श गुरुकुल विद्यालय पुरस्कार स्वीकारायला येतील. आता पुरस्कार घेत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी जिल्हा सातारा. ही शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील कोल्हापूर विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केलेली शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी जिल्हा सातारा. यानंतर उर्वरित
इतर व्यवस्थापनांच्या शाळा आपल्याकडे पुरस्कार स्वीकारण्यासाठी तयार आहेत. तिथे पहिल्या क्रमांकावर आहे अर्थातच आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर. या शाळेचा फोटो सेशन झाल्यानंतर कृपया आदर्श गुरुकुल विद्यालय यांनी आपला पुरस्कार घ्यावा. आपले फोटो कमीत कमी वेळात काढावेत आणि जास्तीत जास्त लवकर आपण दुसऱ्यासाठी मंच उपलब्ध करून द्यावा. आदर्श गुरुकुल विद्यालय ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर. आदर्श गुरुकुल विद्यालय प्रथम क्रमांक मिळालाय. द्वितीय पुरस्कार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या शाळेला. आणि शाळेचा पुरस्कार घेण्यासाठी खुद्द शेखर निकम साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक आहे गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे. निकम गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे जिल्हा रत्नागिरी. आणि त्यांच्यानंतर तृतीय क्रमांक आहे सातारा जिल्ह्यातली गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा. गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा. गुरुकुल प्रायमरी स्कूल सातारा तृतीय क्रमांक कोल्हापूर विभागात. आणि त्यानंतर मग आपण छत्रपती संभाजीनगर विभागाकडे वळणार आहोत. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळालाय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना. त्यांनी कृपया मंचाच्या जवळ येऊन उभं राहावं. मंचाच्या उजवीकडे तुमच्या दृष्टीने जिल्हा उजवीकडे परिषद स्टेजच्या केंद्रीय डावीकडे. प्राथमिक शाळा सातारा. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी यांना. आणि तृतीय क्रमांक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी जिल्हा बीड यांना. या सर्वांनी फक्त आपण तयार राहा, मंचावर येऊ नका. थोडे मागे राहा, मध्ये गर्दी करू नका. आणि ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांनी कृपया बसून घ्यावं. पहिली शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. द्वितीय क्रमांक आहे PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी. आणि तिसरा क्रमांक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी जिल्हा बीड. छत्रपती संभाजीनगरच्या शाळा शासकीय, त्यानंतर मग उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा. आता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा छत्रपती संभाजीनगर पुरस्कार घेत आहेत. त्यानंतर घेणार आहेत PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा जिल्हा परभणी. परभणी. त्यांनी तयार राहायचं आहे. धन्यवाद. मानवत परभणी यांनी आता पुरस्कार घ्यायचा आहे. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी आपण तयार राहायचं आहे. जरेवाडी कोण? आपण जरेवाडी आहात, तयार राहा. पुढे जाऊन गर्दी करू नका. आत्ता थोडं कोपऱ्यात उभं राहा प्लीज, फोटोला बरं पडतं.
PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत जिल्हा परभणी झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी जिल्हा बीड. यानंतर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पहिला क्रमांक आहे कैलासवासी दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा. नागपूर घ्या ना आधी. आता संभाजीनगर मधलीच आपली दशरथ बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द जिल्हा जालना ही शाळा आहे. प्रथम क्रमांक आहे या शाळेला उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली आणि तृतीय क्रमांक आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय अंकुशनगर जिल्हा जालना. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळांमधले 3 पुरस्कार. पहिला आहे दशरथ बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा. एक विनंती आहे की बराच वेळ आपण हा कार्यक्रम करतोय, थोडासा एक बाईट द्यायचा आहे एका चॅनलला आपले मंत्री महोदयांना, म्हणून आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक इथल्या इथेच घेतोय. जागेवरून आपण कृपया उठून जाऊ नका, लगेच पुन्हा बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. एक 5 मिनिटासाठी आपण एक ब्रेक घेतोय मध्यंतर, त्यानंतर लगेच कार्यक्रम सुरू करू. आपण बाहेर जाऊ नका. यानंतर वसमतची शाळा आहे. सर्व शाळांची माहिती आपल्याला पाठी फ्लेक्सवर दिसतेच आहे की कोणत्या शाळेने काय उपक्रम राबवले. आता बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली ही शाळा पुरस्कार घेते. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत 5 मिनिटाचा. सगळ्यांना विनंती आहे की आपण फोटोमध्ये जास्त वेळ घेऊया नको, कारण नागपूर आणि औरंगाबादच्या लोकांच्या संध्याकाळच्या ट्रेन आहेत. छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अंकुशनगर माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांची शाळा आहे.
इधर आपको शायद ये दिया होगा ना वाउचर साइन करने का उधर पूछो हाँ उधर है मोबाईल फोटोग्राफी चालू आहे कृपया मोबाईलवर फोटो काढू नये त्याच्यामध्ये फार वेळ जातोय इथे भरपूर चांगले क्वालिटीचे कॅमेरे लागलेले आहेत आणि तुम्हाला सगळे फोटो चांगल्या क्वालिटीचे हाय रिझोल्युशन मिळणार आहेत कृपया मोबाईल फोटो काढून वेळ जास्त घालवू नये कृपया परत परत फोटोसाठी येऊ नका तुम्ही पण आता फोटो काढलेत आम्ही बघितलं पुन्हा पुन्हा कृपया सगळ्या शाळांनी येऊ नये कृपया पुन्हा पुन्हा सगळ्या शाळांनी येऊ नये आपल्याला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळालेत कृपया परत परत आलात तर मग उरलेल्या शाळांवर अन्याय होतो त्यांना पण लवकर जायचं शिक्षकांनी तरी सगळ्या सूचनांचं पालन करावं अशी नम्र विनंती विभागातर्फे करत आहोत आपल्याला एकदा येऊन पुरस्कार फोटो झालेले आहेत माननीय मंत्री महोदयांनी संख्येवरचं नियंत्रण देखील ठेवलेलं नाही आहे जास्तीत जास्त लोकांना फोटो मिळावेत परत परत त्याच शाळेच्या वेगवेगळ्या ग्रुपने येऊन फोटो काढू नये आणि सहकार्य करावं ही विनंती आता आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय आणि काही उर्वरित पुरस्कार आहेत त्यांचं वितरण माननीय मंत्री महोदय स्वतः करणार आहेत पण एक 5 मिनिटाचाच ब्रेक त्यांना बाईट द्यायचा आहे चॅनलना तेवढ्यासाठी याच्यानंतर अमरावती विभाग नागपूर विभाग लातूर विभाग तसंच राज्याच्या राजधानीतल्या शाळांचे पुरस्कार आणि वर्ग अ वर्ग ब महापालिका कार्यक्षेत्र पुरस्कार एवढे पुरस्कार आपण देणार आहोत तरी कृपया थोडासा संयम ठेवावा आपल्या जागी बसून घ्यावं एका चांगल्या अभियानाची चांगल्या पद्धतीने सांगत आहोत असताना आपण सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावं एक वेगळा आदर्श घालून द्यावा असं नम्र निवेदन आपले आता काही थोडेच पुरस्कार देण्याचे राहिलेले आहेत पण एक थोडासा ब्रेक घेतोय आणि आता नंतर आपण अतिशय शिस्तीमध्ये येऊन लगेच फोटो काढून पुढे जाऊया म्हणजे लवकर आपला समारंभ संपेल आपण सगळ्या उत्कृष्ट शाळा म्हणून आपल्याला पुरस्कार मिळालेत आणि ही खरंच तुमच्या जिल्ह्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्याच वर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि पहिल्याच वर्षी तुमच्या शाळेला हे पुरस्कार मिळालेत पण आपण तीच शिस्त तुम्ही जी शाळेत शिस्त दाखवली म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालेत ती शिस्त या कार्यक्रमातही दाखवली तर आपला कार्यक्रमच अतिशय शिस्तबद्ध आणि वाखाणण्याजोगा होईल आणि लवकर संपेल त्यामुळे सगळ्यांना आता विनंती आहे की आपण अतिशय शिस्तीमध्ये येऊन लगेच फोटो काढून पुढे सरकावं म्हणजे सगळ्यांना आपल्याला न्याय देता येईल आणि पुरस्कार घेतल्यानंतर आपण कृपया आपल्याच जागेवर बसावं म्हणजे उर्वरित शाळांना सुद्धा थोडासा त्यांचंही अभिनंदन केलं जाईल त्यांनाही थोडं प्रोत्साहन दिलं जाईल आपला पुरस्कार घेऊन कृपया आपण बाहेर जाऊ नये मगाशी कार्यक्रमामध्ये घाई झाली म्हणून आपल्याला काहीच बोलता आलं नाही पण
मुख्यमंत्री महोदय म्हणाले तसं, शालेय शिक्षण मंत्री म्हणाले तसं, शाळेचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणजे नंतर आपण अगदी खूप मोठ्या मोठ्या शाळा, कॉलेज किंवा अगदी बाहेर परदेशात जाऊन शिक्षण घेतलं तरीसुद्धा आपली पहिली शाळा जी असते ती आपल्या सगळ्यांच्या कायम मनात घर करून राहते. शाळा, शाळेतले शिक्षक, शाळेचा आवार, आपण शाळेत कसे जात होतो, किती कष्ट काढले, हे सगळं आपल्या मनात राहत असतं. आणि म्हणूनच ते सगळे लहानपणाचे दिवस, शाळेतले दिवस अतिशय संस्मरणीय राहावेत म्हणून ही स्पर्धा आपण खरं तर आयोजित केली आहे दीपक केसरकर साहेबांनी, की आपण ज्या शाळेत जातो ती शाळा अतिशय सुंदर असावी, तिथे शिस्त असावी, तिथे चांगलं शिक्षण मिळावं, मूल्याधारित शिक्षण मिळावं. आणि त्या सगळ्या आठवणी, त्या सगळ्या स्मृती घेऊन आपण आपला पुढचा प्रवास आयुष्यातला त्याच सगळ्या आठवणी आणि संस्कार घेऊन पुढे चालू ठेवावा. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या शाळा जास्तीत जास्त चांगल्या होण्याचा प्रयत्न करत राहतील आणि एक दर्जेदार शाळांचं राज्य म्हणून आपलं राज्य उदयाला येईल. त्यासाठी या स्पर्धेचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं मला वाटतं. आपण म्हणतो की ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा शाळेमुळेच कळतो. शाळा ही काही फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान देणारी नसते, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारं जनरल नॉलेज किंवा हजरजबाबीपणा किंवा संस्कार, जीवनमूल्य हे सुद्धा आपल्याला या शाळेतून मिळत असतं आणि हाच ज्ञानाचा प्रकाश आपल्याला शाळेतून मिळत असतो. प्रत्येकजण असं म्हणतो की माझ्या शाळेचा मला खूप आहे अभिमान, शिक्षणामुळे आली स्व अस्तित्वाची मला जाण. ज्यांना अभ्यासाची आवड आहे आणि ज्यांना अभ्यासाची आवडही नाही आहे त्यांना जर खूप चांगल्या दर्जेदार शाळा मिळाल्या तर ती अभ्यासाची आवडसुद्धा निर्माण होऊ शकते. चांगले शिक्षक मिळाले तर अभ्यासाची आवड निर्माण होऊ शकते, चांगले विद्यार्थी घडू शकतात. असं म्हटलं जातं की शाळा एक न विसरता येणारी अशी आठवण, शाळा एक न विसरता येणारी अशी आठवण ज्याची प्रत्येकानं आपल्या आयुष्यात केली असते एक साठवण. आजही जेव्हा शाळा आठवते ना तेव्हा आठवतं ते सारं बालपण. दंगामस्ती करता करता हळूच जवळ आलेलं ते मित्रमैत्रिणींचं आपलेपण. खूप खेळ खेळायचे शाळेमध्ये, गॅदरिंग म्हणजे तर नुसती धमाल असायची. निरनिराळ्या पोशाखामध्ये नृत्य, नाटक आणि फक्त मज्जा असायची. खरंच शाळेतला मनामध्ये एक वेगळंच आहे स्थान. खरंच शाळेला मनामध्ये एक वेगळंच स्थान आहे. कुठेही कितीही दूर गेलो तरी शाळा मात्र आमची शान आहे, शाळा मात्र आमची शान आहे. शाळांना हे पुरस्कार आपण देतोय, फक्त शिक्षकांना देत नाही आहोत, कारण आपल्याकडे शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या संकल्पनेत असं आलं की शिक्षकांना पुरस्कार दिले जातात, विद्यार्थ्यांचंही कौतुक केलं जातं, पण शिक्षण देणाऱ्या या शाळांना सुद्धा जर आपण पुरस्कार दिले आणि फक्त बाह्यरूप नाही तर तिथे काय शिकवलं जातं, अंतर्रूप आणि बाह्यरूप हे ज्या शाळांचं चांगलं आहे त्या शाळांना पुरस्कार द्यावे. म्हणजे जास्तीत जास्त आदर्श अशा शाळा राज्यामध्ये निर्माण होतील आणि म्हणून हे पुरस्कार दिले जात आहेत. यातले आता जवळजवळ 36 पुरस्कार दिले गेले आहेत. अजून काहीच पुरस्कार द्यायचे राहिलेत, तर आपण एक 5 मिनिटातच पुन्हा एकदा पुरस्कार वितरणाला सुरुवात करूया. आपल्याला माहिती नसेल म्हणून पुन्हा एकदा 1 मिनिट जरा शांतपणे ऐकून घ्या. या पुरस्काराचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवरनं करत आहोत. इथे जो काही गोंधळ होतोय पुरस्कार घेताना तो यूट्यूबवरून लाईव्ह जातो आहे, तो आपण टाळू शकत नाही. 4 ठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत आणि हा गोंधळ सगळा दिसतोय. तरी कृपया गांभीर्यानं यापुढचा जो काही पुरस्कार सोहळा आहे त्याच्यासाठी सहकार्य करा. दूरदर्शनच्या माध्यमातून आपण 1 तासाचा एपिसोड दाखवणार आहोत परवाच 9 तारखेला शनिवारी. त्यासाठी आवश्यक असं चांगलं फुटेज या गोंधळामुळे मिळत नाही. गोंधळामुळे सगळे शॉट्स आपण दाखवू शकणार नाही दूरदर्शनच्या मालिकेच्या त्या सगळ्या एपिसोडमध्ये. त्यामुळे आपलं जर का चित्रीकरण गावाकडे दूरदर्शनच्या माध्यमातून चांगलं दिसायचं असेल तर कृपया इथे गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्या. अर्धे जण पुरस्कार घेऊन गेलेले आहेत.
मंत्री महोदय बाईट दिल्यानंतर इथे येतील. आपण अत्यंत शिस्तबद्ध एकेका ग्रुपनी अनाऊन्स केल्यानंतर इथे येऊन एकदाच काय तो ग्रुप फोटो काढून आपण पुढे जायचं आहे. पुन्हा पुन्हा 4-4, 2-2, 4, 5-5 जणांच्या ग्रुपनी माननीय मंत्री महोदयांना फोटोसाठी गळ घालू नये. माननीय मंत्री महोदय अतिशय सहृदयी आहेत. ते कुणालाही नाराज करत नाहीत. सगळ्यांना ते सहकार्य करतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण इथे गर्दी करून गोंधळ करावा. तरी सगळ्यांनी अतिशय जबाबदारीनं याच्या पुढच्या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण हे करूया आणि एक चांगलं स्वच्छ क्लीन चांगलं नेटकं असं चित्रीकरण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हा आत्ता चालू आहे सोहळा. आत्ता हे मला वाटतं त्यांनी कट केलं असेल. मंत्री महोदय आल्यानंतर पुन्हा तो सोहळा चालू होईल. तरी आपण सगळ्यांनी या बाबतीत सहकार्य करावं. 2 मिनटं आपण थांबूया आणि लगेचच मंत्री महोदयांना सगळ्या चॅनल्सला आजच ही बातमी संध्याकाळच्या त्यांच्या बातम्यांमधनं पाठवायची आहे. म्हणून त्यांचीही लगबग चालू आहे. मला कल्पना आहे आमचे नागपूरसारखे जे दूरच्या ठिकाणाहून जे प्रतिनिधी आलेले आहेत पुरस्कार घ्यायला, त्यांच्या गाड्या देखील तशा लवकरच्या आहेत. त्यांनाही जायचं आहे. त्यांची त्यामुळे धावपळ तगमग चालू आहे. आपण वेळेत जाऊ की नाही गाडी पकडायला. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण त्यांची जास्तीत जास्त लवकर सुटका करूया. त्यांचा खोळंबा होऊ देऊ नकोया आणि त्या दृष्टीनं पुढच्या कार्यक्रमाचं आपण नियोजन करूया. हां, एक एकच घेऊ आणि सिंपल. जरा 1 मिनिट लक्ष द्या सगळेजण. जरा आपली शांतता. नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. काही लोकांच्या गाड्या वगैरे पण आहेत. तर जास्तीत जास्त पुढच्या एक 15 ते 20 मिनटामध्ये आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. कारण आपण भरपूर वेळ दिला आहे. असंही नाही की वेळ नाही दिला. परंतु मगाशी आपण बघितलं की फोटो काढण्यामध्ये खूप लोक वेळ घालवत आहेत आपल्या आपल्या कॅमेऱ्यांमध्ये. तुम्हाला माझी एक सोपी सूचना आहे. हा अख्खा कार्यक्रम जो आहे हा यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे आत्ता. तुम्ही जर ते यूट्यूब लिंक उघडली तर तुम्हाला ते स्क्रीनशॉट घेता येतील आणि अतिशय उत्कृष्टरित्या त्या कॅमेऱ्यातनं ते हाय डेफिनेशन फोटोज पण मिळणार आहेत तुम्हाला. तर ते फोटोच्या जास्त नादी लागू नका. प्रत्येकाला विनंती ही राहील, तर नाव आपलं ते 3 नावं उच्चारतील 3 शाळांचे. तर थोड्या थोड्या लोकांनी येऊन रांगेत व्यवस्थित उभे राहा. फक्त अवॉर्ड घ्यायचं आणि पटकन पुढे निघून जायचं. म्हणजे आपल्याला जितकं तुम्ही आता बघू तुम्ही किती शिस्त आणि किती संयम दाखवता. फोटोच्या नादी लागू नये. तर आता मगाशी 3-3, 4-4 लोक मोबाईल आपले आपले कॅमेरे घेऊन तिकडं फोटो काढत बसले. तर असं करायचं आहे. अजून जवळजवळ किती पुरस्कार राहिले? 30 पुरस्कार राहिले. तर 30 म्हणजे 2 मिनिट जरी धरली तरी 1 तास राहिला आहे आता. तर ते तसं होऊ नये. समजलं सर्वांना? जरा विल हॅव टू बी व्हेरी फास्ट नाव. माननीय मंत्री महोदयांचं आगमन झालं आहे. यानंतर आपण अमरावती विभागाकडे वळतोय. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भोकर जिल्हा बुलढाणा. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदुर्जना खुर्द जिल्हा अमरावती. आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोर्डी जिल्हा अकोला. सध्या फक्त भोकर इथल्या लोकांनी स्टेजवर यायचं. बाकीच्यांनी स्टेजच्या खाली. भोकरची शाळा सोडली तर बाकीच्यांनी स्टेजच्या खालीच राहावे.
नम्र विनंती, फक्त सुरुवातीला जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भोकर, जिल्हा बुलढाणा. आपण सगळे भोकरच्या शाळेचे आहात. तिन्ही शाळांचं हार्दिक अभिनंदन. प्रथम क्रमांक भोकरच्या शाळेला मिळाला आहे. चला कृपया कॅमेरा कुठे आहे बघा, त्याप्रमाणे ॲडजस्ट व्हा. कॅमेरा झाकू नका. आणि द्वितीय क्रमांकाच्या शाळेने तयार राहावं. अमरावतीची जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना खुर्द. अमरावतीच्या या शाळेबरोबर पटवे साहेब उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती आणि भटकर साहेब हे देखील उपस्थित राहत आहेत. शेंदूरजना अमरावती. खुर्द. शेंदूरजना खुर्द. द्वितीय क्रमांकाच्या शाळेचंही अभिनंदन करूया आपण. द्वितीय चला, क्रमांक अमरावती विभागात मिळालाय. अमरावती विभाग. चला रेंगाळू नका. पुढची शाळा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना खुर्द, जिल्हा अमरावती. पटवे साहेब आणि भटकर साहेब देखील त्यांच्या पहिल्या समवेत शाळेने उपस्थित कृपया आहेत. आपण मंचावरून खाली उतरावं. कृपया खाली जाताना उजवीकडून जावं, येताना डावीकडून यावं, हे संकेत पाळा. आता हा द्वितीय क्रमांक आपण देतोय. एक छान सर्टिफिकेट आणि आपण स्मृतिचिन्ह लक्षात राहील असं सर्व शाळांना देतोय. त्याचा स्वीकार करतायत आता शेंदूरजना खुर्द इथली शाळा. तृतीय क्रमांक आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोर्डी, जिल्हा अकोला. त्यांनी कृपया तयार राहावं. यानंतर बोर्डीची शाळा आता येते. कृपया आपण पुढे यावं. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोर्डी. चला जास्त फोटो नाही. अमरावती विभागाचं तृतीय क्रमांक. कृपया तृतीय क्रमांक आपलं हार्दिक अभिनंदन. मंत्री महोदयांच्या दोन्ही बाजूला उभं राहून एक छोटंसं छान सेमी सर्कल करा, म्हणजे फोटोग्राफरना नीट सगळ्यांच्या छबी घेता येतील, कोणाची पाठ येणार नाही. कृपया मोठं सर्कल करा. चिंचोळं नको, मोठं हाफ सर्कल करा. हाफ सर्कल. आणि कॅमेराकडे बघा. तृतीय क्रमांक झालाय. त्यानंतर उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमधला प्रथम क्रमांक आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या द इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नेर परसोपंत. या शाळेत पटवे साहेब शिक्षण उपसंचालक अमरावती, डॉक्टर जयश्री राऊत मॅडम शिक्षणाधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. प्रथम क्रमांक द इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नेर परसोपंत, जिल्हा यवतमाळ. त्यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातलीच विद्या विकास माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोलवड या शाळेनं कृपया तयार राहावं. मंत्री महोदयांना झाकू नये. आपण सेमी सर्कल उभं राहावं, त्याशिवाय आपण कोणीच फोटोमध्ये दिसणार नाही. कृपया फोटोचा विचार करून नीट उभं राहावं. सेमी सर्कल. व्हिडिओग्राफी आहे, फोटोग्राफी आहे, सगळे त्यात येतील. पहिला क्रमांक यवतमाळ जिल्ह्यातल्या शाळेला, दुसरा बुलढाणा जिल्ह्यातल्या शाळेला विद्या विकास. कोलवडची पुढे. शाळा आपण कृपया पुढे यावं. त्या बाजूनी दुसऱ्या बाजूने निघून जायचंय. कोलवडच्या शाळेनंतर तृतीय क्रमांक आहे अकोला जिल्ह्यातली जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट आलेगाव ही शाळा. आता आपल्याकडे पुरस्कार स्वीकारते विद्या विकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोलवड, जिल्हा बुलढाणा. कृपया समोरची बाजू मोकळी सोडा, ज्यायोगे छायाचित्रकारांना छायाचित्रण करणं सोपं जाईल. आता हां. जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट आलेगाव अकोला. चला, तृतीय जैन क्रमांक. साध्वी हे अमरावतीतलं उर्वरित शाळांमधलं तिसरा पुरस्कार आहे. आता आपण जात आहोत नागपूर विभाग. मी फक्त 3 नावं वाचतोय, सगळ्यांनी स्टेजवर यायचं नाही आहे. सुरुवातीला स्टेजवर येणार आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थुगाव निपाणी, जिल्हा नागपूर. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी फक्त स्टेजच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर स्टेजच्या दिशेने येऊन उभं राहायचं आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली, जिल्हा गोंदिया. आणि त्यानंतर गडचिरोलीची जिल्हा प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा जोगी साखरा.
एक 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 संघाने यायचं आहे. सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थुगाव निपाणी नागपूर. जिल्हा आपण कृपया पुढे नागपूर. जावं. प्रथम क्रमांक मिळालाय नागपूर विभागामध्ये. आपलं हार्दिक अभिनंदन. सावित्रीबाई फुले आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आता पुरस्कार स्वीकारते. यानंतर गोंदियाची शाळा आहे आणि नंतर गडचिरोलीची शाळा आहे. द्वितीय क्रमांक गोंदिया आणि तृतीय क्रमांक गडचिरोलीच्या जिल्हा परिषद शाळेला मिळालेला आहे. नागपूर विभागातला द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली जिल्हा गोंदिया. नागपूरचे उल्हास नरड डेप्युटी डायरेक्टर हे देखील या पथकाबरोबरती मंचावर येत आहेत. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक आदर्श शाळा सावली जिल्हा गोंदिया फार महाराष्ट्राच्या एका दुसऱ्या टोकावरूनही आलेले आहेत. आपण दोन्ही बाजूला उभं राहावं मंत्री महोदयांच्या आणि एकत्रित फोटो काढावा. पुरस्कार स्वीकारावा. कशी गर्दी करू नये. दोन्ही बाजूला उभे राहा. मंत्री महोदयांच्या गोंदिया. समोर जागा मोकळी सोडा फोटोसाठी. गोंदिया जिल्ह्याची शाळा झाल्यावर गडचिरोलीची शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगी साखरा. ते सुद्धा तयार आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला यांचा एक छान सुंदर फोटो काढा आणि मग जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगी साखरा जिल्हा गडचिरोली यांना आपण आमंत्रित करूया. फार दुरून दुरून लोक आलेले गडचिरोली आहेत. जिल्ह्यातल्या शाळेने कृपया पुढे उपस्थितांनी जावं. टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं अभिनंदन करावं. गोंदिया गडचिरोलीहून गडचिरोली खास ते आलेले आहेत. आणि आता शासकीय स्वराज्य संस्थांच्या शाळा झाल्यावर उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नागपूर विभागात पहिला क्रमांक मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना सैनिकी विद्यालय तसंच उच्च माध्यमिक विद्यालय नवेगाव या शाळेला आपलं हार्दिक अभिनंदन. आपणही तयार राहावं. नवेगावची शाळा प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे लाल बहादूर शास्त्री विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा जिल्हा नागपूर. आणि तृतीय क्रमांक आहे नवजीवन विद्यालय आणि ज्युनियर सायन्स कॉलेज जमनापूर जिल्हा भंडारा. आत्ता गडचिरोलीची गोंडवाना सैनिकी विद्यालय ही शाळा पुरस्कार स्वीकारते. पुरस्कार झालाय. कृपया लालबहादूर शास्त्री विद्यालयाने पुढे जावं. यानंतर आपल्या समोर आहे लालबहादूर शास्त्री विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा जिल्हा नागपूर. गोंडवाना आहे. गोंडवाना सैनिकी विद्यालय. आता गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली जिल्ह्यातलं संस्थेच्या प्रथम पुरस्कार अध्यक्षा घेत आहे. माननीय सु भाग्यश्रीताई आत्राम अर्थात माननीय मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुकन्या आहेत. त्या या शाळेच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः संस्थेच्या अध्यक्ष म्हणून आलेल्या आहेत. गोंडवाना सैनिकी विद्यालय झालं. आता लालबहादूर शास्त्री विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा जिल्हा नागपूर. या नागपूर जिल्ह्यातली ही शाळा आहे. समोर समोर बघा सर. द्वितीय क्रमांक या शाळेला मिळालाय. आणि त्यांच्यानंतर भंडारा जिल्ह्यातलं नवजीवन विद्यालय आणि ज्युनियर सायन्स कॉलेज जमनापूर. नागपूर विभागामध्ये तृतीय क्रमांक मिळालाय भंडारा जिल्ह्यातल्या शाळेला. नागपूर विभागातल्या सगळ्या शाळांचं हार्दिक अभिनंदन. आणि नवजीवन विद्यालय झाल्यानंतर आपण लातूर विभागाकडे वळणार आहोत. भंडाऱ्याची शाळा आता पुरस्कार स्वीकारते. नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर सायन्स कॉलेज जमनापूर जिल्हा भंडारा. याच्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील लातूर विभाग पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा जिल्हा धाराशिव. आपण कृपया लगेच मंचावर यावं. धाराशिवची धाराशिवच्या शाळा प्रथम सदस्यांनी क्रमांक मिळाला आहे लातूर विभागामध्ये. आपलं हार्दिक अभिनंदन. त्यांच्यानंतर नांदेड जिल्ह्यातली जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. आणि तृतीय क्रमांक आहे लातूर जिल्ह्यातलीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत चौक मांजरी. दोन्ही बाजूनी व्यवस्थित उभं राहून फोटोसाठी चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य करावं. ज्यायोगे आपल्या सगळ्यांचा एक सुंदर फोटो समोर असलेले अनेक छायाचित्रणकार करणार आहेत. धाराशिव त्यानंतर नांदेड जिल्ह्यातली सावरगाव मधली शाळा.
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता गिरगे मॅडम इथे उपस्थित आहेत. मुखेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कैलास होंदर्णे साहेब स्वतः उपस्थित आहेत पुरस्कार स्वीकारायला. जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव, जिल्हा नांदेड, द्वितीय क्रमांक. आणि तृतीय क्रमांक आहे लातूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत चौक मांजरी यांना. मांजरी आपण इथे येऊन तयार राहायचं आहे. सावरगाव इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलनी तातडीनं चांगल्या पद्धतीनं आपण तिथे ग्रुप फोटोसाठी सिद्धता करा. म्हणजे सर्वांचे व्यवस्थित फोटो कॅमेरात ते येतीलच, पण दूरदर्शनच्या एपिसोडमध्ये देखील आपला हे सादरीकरण, हे आपलं जे पुरस्कार स्वीकारण आहे हे दिलं जाईल. नांदेडची शाळा झाली, आता मांजरीची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत चौक मांजरी यांच्याबरोबर शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद पवार साहेब, गट शिक्षणाधिकारी संजय पंचगर्ले आणि निवृत्ती जाधव विस्तार अधिकारी हे सुद्धा खास पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले आहेत. शाळेचे शिक्षक पदाधिकारी यांच्यासोबत शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण विभागातले अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. हा तृतीय क्रमांक आहे लातूर विभागातला. आणि हा झाल्यानंतर उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पहिला क्रमांक छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी नांदेड. गोल करू नका. छायाचित्रकारांसाठी एक अर्ध बाजू गोल मोकळी करा, सोडा. अर्ध गोल करा. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंत चौक मांजरी हे पुरस्कार स्वीकारतायत. कृपया लवकर ग्रुपसाठी अरेंज व्हा, ज्यायोगे पुढच्या शाळेच्या प्रतिनिधींना लगेच येता येईल. सगरोळी नांदेड या शाळेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे, आपलं हार्दिक अभिनंदन. त्यांच्यानंतर लातूर जिल्ह्यातलीच ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र ही शाळा द्वितीय क्रमांकावर आहे. आणि तृतीय क्रमांक धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथली श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय ही शाळा आहे. सुरुवातीला येत आहे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी, जिल्हा नांदेड. आपण आपली ट्रॉफी, चेक, पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंत्री महोदयांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित उभं राहावं, ज्यायोगे आपल्या सगळ्यांचे चांगले छायाचित्र तसंच दूरचित्रवाणी करता व्हिडिओ रेकॉर्डिंग चांगल्या पद्धतीनं येऊ शकेल. छत्रपती शिवाजी हायस्कूल नांदेडचं प्रथम क्रमांक मिळाला आहे. दुसरा क्रमांक आहे ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर. आता लातूरचं ज्ञानप्रकाश विकास केंद्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात आहे. लातूर विभागातल्या सगळ्या शाळांचं हार्दिक अभिनंदन. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र शाळा, आपण कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी जावं. कृपया आधीच्या शाळेनी रंगमंच मोकळा करावा. आधीच्या शाळेनी रंगमंच मोकळा करावा आणि पुढील शाळेला वाट करून द्यावी. धन्यवाद. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे जात आहेत. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र आता पुरस्कार चला, स्वीकारताय. कृपया आपण पुढे आधीच्या जावं. शाळेने मोकळं करा स्टेज. कृपया. आणि ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राच्या बहुतांशी महिला इकडे आलेल्या आहेत पुरस्कार स्वीकारायला, त्यांच्यासाठी मंच मोकळा करून द्यावा. चला, अर्ध्या जणींनी पलीकडच्या बाजूला जा, एक छान अर्ध वर्तुळ करा. ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र लातूर यांना द्वितीय क्रमांक आहे. उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा या सदरामध्ये. आणि तृतीय क्रमांक आहे धाराशिव जिल्ह्यातली श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर या शाळेला. आपली सैनिकी विद्यालय असल्यामुळे आपण अधिक शिस्तीनं आणि चांगल्या पद्धतीनं हा पुरस्कार स्वीकाराल अशी आशा आहे. श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, जिल्हा धाराशिव. अत्यंत सुयोग्य पद्धतीनं आपण मंत्री महोदयांच्या दोन्ही बाजूला राहून आपले जे मुख्य आहेत त्यांना मंत्री महोदयांच्या जवळ उभं करून सगळ्यांनी आपण गोलाकार उभं राहून चांगल्या गोल पद्धतीनं करावा, पुरस्कार कृपया. स्वीकारावा. तुळजाभवानी धाराशिवची झाल्यानंतर आता आपण राज्याच्या राजधानीच्या म्हणजे मुंबईतल्या शाळांचे पुरस्कार देणार आहोत. त्यातही सुरुवातीला शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
यामध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे मुंबई पब्लिक स्कूल पोयसर हिंदी शाळा क्रमांक 3 बोरिवली पश्चिम या शाळेला. पोयसर बोरिवली इथली शाळा आहे, त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे राज्याच्या राजधानीच्या शाळेतल्या पुरस्कार या गटामध्ये. द्वितीय क्रमांक आहे शिवडी क्रॉसरोड मुंबई पब्लिक स्कूल शिवडी पश्चिम या शाळेला. आणि तृतीय क्रमांक आहे केंद्रीय विद्यालय INS हमला मालाड पश्चिम या शाळेला. पहिली शाळा मुंबई पब्लिक स्कूल मुंबई पोयसर पब्लिक स्कूल पोयसर. हिंदी शाळा क्रमांक 3. आपण कृपया पुढे व्हावं. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मुंबईतल्या आता शिक्षण शाळा अधिकारी येत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक या शाळेबरोबर उपस्थित आहेत. सैनिकी शाळा मला वाटतं आता आपण पुढे जावं. सैनिकी शाळा आपण कृपया पुढे जा. पोयसर बोरिवलीची आता शाळा येते, त्यानंतर शिवडी पश्चिमेची शाळा. हिंदी शाळेच्या फोटो सेशन नंतर शिवडी क्रॉस रोड शाळा तयार आहे. शिवडी क्रॉस रोड मुंबई पब्लिक स्कूल शिवडी पश्चिम यांना द्वितीय पुरस्कार आहे. पोयसर हिंदी शाळा मंचावरून आता खाली उतरेल. पोयसर हिंदी शाळा मंचावरून खाली जाईल आणि शिवडी क्रॉस रोड मुंबई शिवडी पब्लिक क्रॉस स्कूल रोड आता घेत मुंबईची आहे. शाळा आहे आणि त्यानंतर केंद्रीय विद्यालय INS हमला मालाडची शाळा आहे. जास्तीत जास्त स्प्रेड व्हा, चांगला फोटो येईल. शिवडी क्रॉस रोड आता फोटो काढता आहेत. शिवडी क्रॉस रोडचे त्या शाळेचे सगळे विजयीचे मानकरी. शिवडी शाळेनंतर आता INS हमला मालाड केंद्रीय विद्यालयाची शाळा तृतीय क्रमांक मिळालाय. हे पुढे येत आहेत. चला आपण शिवडी पुढे यावं. क्रॉस रोड यांनी मालाडच्या मंच शाळेने मोकळा पुढे यावं करावा कृपया. आणि केंद्रीय विद्यालय INS हमला मालाड पश्चिम हे आता माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या तृतीय हस्ते क्रमांकाचा आपला पुरस्कार पुरस्कार. स्वीकारतायत. अर्ध्या जणांनी एका बाजूला अर्ध्या जणांनी दुसऱ्या बाजूला अशी विभागणी करा. यानंतर उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळा राज्याच्या राजधानीतल्या. यामध्ये प्रथम क्रमांक आहे सेंट कोलंबा गावदेवी मुंबई, बालमोहन विद्या मंदिर दादर पश्चिम आणि CESचं मायकल हायस्कूल प्राथमिक विभाग कुर्ला पश्चिम. या तिन्ही शाळांनी तयार राहावं. आपल्या राजधानीच्या सुरुवातीला शाळेतले हे पुरस्कार. सेंट कोलंबा शाळा सेंट कोलंबा गावदेवी अतिशय प्रसिद्ध अशी शाळा आहे. पहिला पुरस्कार त्यांना उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मिळालाय. INS हमला मालाड यांचा फोटो झाला असेल तर कृपया आपण पुढे सरकावं. सेंट कोलंबा शाळाचे शिक्षक पदाधिकारी सर्वजण आता पुरस्कार स्वीकारतायत. सर्व महिला वर्गच दिसतोय आपल्याला शाळेमध्ये. यानंतर बालमोहन विद्या मंदिर दादर पश्चिम मुंबईतली एक अतिशय प्रतिष्ठित अशी मानली गेलेली शाळा. द्वितीय क्रमांक बालमोहन विद्या मंदिरला मिळालाय. दादर हे मध्यवर्ती ठिकाण, त्यात खूप जुनी अशी असलेली शाळा. बालमोहन विद्या मंदिर दादर पश्चिम खूप जुनी असलेली शाळा. अनेक मोठमोठे विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत. त्यांना द्वितीय पुरस्कार मिळालाय. बालमोहन विद्या मंदिर दादर पश्चिम. सेंट कोलंबाचा फोटो झाला असेल तर कृपया बालमोहन विद्या मंदिराने पुढे जावं पुरस्कार स्वीकारण्यासाठी. द्वितीय क्रमांक मिळालाय हा. त्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे 2 विद्यार्थी इथे आणलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते ते सगळे पुरस्कार स्वीकारणार आहेत. बालमोहन विद्या मंदिर आपण चांगल्या पद्धतीनं फोटोसाठी आयोजित व्हा.
आणि त्यांच्यानंतर CES चं मायकल हायस्कूल प्राथमिक विभाग कुर्ला पश्चिम. यानंतर तयार आहेत CESचे मायकल हायस्कूल प्राथमिक विभाग कुर्ला वेस्ट. आत्ता पुरस्कार स्वीकारत आहेत बालमोहन विद्यामंदिर दादर पश्चिम. त्यांचा फोटो झाला असेल तर त्यांनी कृपया मंच मोकळा करावा, कारण पुढच्या शाळेच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिक्षणाधिकारी राजू तडवी तसंच शिक्षक निरीक्षक विश्वास रोकडे हे मंचावर येत आहेत. आणि शाळा आहे CESचे मायकल हायस्कूल प्राथमिक आपण पुढे विभाग व्हावं. कुर्ला वेस्ट. सगळ्या जणी मराठमोळ्या अशा पेहरावामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या आहेत. राजधानीच्या शाळेतले पुरस्कार झाल्यानंतर आता वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिकांचं कार्यक्षेत्र असलेल्या शाळांचे पुरस्कार आहेत. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अ आणि ब वर्ग महानगरपालिकांमधल्या प्रथम क्रमांक आहे कैलासवासी डॉक्टर यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन क्रमांक 19 कात्रज पुणे. द्वितीय क्रमांक आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर पिंपरी पुणे. आणि तृतीय क्रमांक आहे नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 49 मॉडेल स्कूल पंचक जेल रोड नाशिक. आताचा फोटो झाल्यानंतर CM मायकल हायस्कूल आपल्या समोर पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. कैलासवासी डॉक्टर यशवंत गणपंत शिंदे विद्यानिकेतन क्रमांक 19 कात्रज. कृपया कात्रजच्या सगळ्या शाळेच्या प्रतिनिधींनी मंचावर यावं. कृपया पुरस्कार स्वीकारायला यावं. त्यानंतर पिंपरीच्या शाळेने तयार राहावं आणि नंतर जेल रोड नाशिकच्या शाळेने तयार राहावं. शिंदे विद्यानिकेतन कात्रज पुणे यांचा फोटो झाला असेल तर आपण आता पिंपरी पुणे या शाळेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे जायची विनंती करूया. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर पिंपरी पुणे. चला पुढच्या शाळेसाठी आपण मंच पिंपरीची मोकळा शाळा. करा. आणि आता येत आहेत क्रीडा प्रबोधिनी विद्यालय उद्यमनगर पिंपरी पुणे. आणि या विद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारणाऱ्या प्रतिनिधींमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त माननीय श्री विजयकुमार थोरात साहेब, तसंच शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती संगीता बांगर मॅडम यांचा देखील समावेश आहे. ते देखील हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेच्या प्रतिनिधींबरोबर आले आहेत. पिंपरी चिंचवडची शाळा झाल्यानंतर नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 49 मॉडेल स्कूल पंचक जेल रोड नाशिक. यानंतर नाशिकची शाळा आहे. नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील हे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मनपा शाळा क्रमांक 49 पंचक नाशिक यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. अ वर्ग आणि ब वर्गच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या शाळांच्या या गटामध्ये नाशिकच्या शाळेनंतर उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा या प्रवर्गामध्ये ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ते येथील पुरस्कार घ्यायला. त्यांच्यानंतर सरस्वती विद्यालय प्राथमिक शाळा शंकरनगर नागपूर आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शनिवारपेठ पुणे यांना तृतीय क्रमांक. असे उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमधले 3 पुरस्कार. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे चला त्यांच्या आधीच्या खास शाळेने गणवेशामध्ये पुरस्कार घेण्यासाठी आधीच्या आलेले शाळेने आहेत. कृपया आपलं हार्दिक अभिनंदन. प्रथम पुरस्कार मिळालाय ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे यांना. चला कृपया खाजगी मोबाईलचे फोटो जास्त काढू नका आणि त्यात वेळ दवडू नका. चला प्लीज 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 नाशिक महानगरपालिका चला आपण जास्त वेळ घालू ज्ञानप्रबोधिनी नका. नवनगर विद्यालय निगडी पुणे.
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे आता आपला पुरस्कार स्वीकारत आहेत. 21 लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. चला चांगल्या पद्धतीनं अरेंज व्हा. मंत्री महोदयांना झाकू नका, गोल करा. चला चला नीट नीट. हां, ज्ञानप्रबोधिनीनंतर सरस्वती विद्यालय प्राथमिक शाळा शंकरनगर नागपूर द्वितीय पुरस्कार मिळालाय उर्वरित शाळांच्या व्यवस्थापनामध्ये. यानंतर सरस्वती विद्यालय प्राथमिक शाळा शंकरनगर नागपूर या शाळेचे अध्यक्ष श्री टी के व्यंकटेश आणि शाळेचे सचिव श्री व्ही मीनाक्षी श्रीमती मीनाक्षी व्ही मीनाक्षी या पुरस्कार सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत. नागपूरच्या शाळेनंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शनिवारपेठ पुणे त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट अशोक पालांडे उपाध्यक्ष, डॉक्टर शरद अगरखेडकर, मनीषा मिनोचा असे सर्व मान्यवर आले आहेत. नाही नाही न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे यांना हा तृतीय पुरस्कार मिळालाय उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये. सर्व शाळांचं हार्दिक अभिनंदन. ही योजना चांगली राबवली त्याच्यावर तर हे करा. सरस्वती विद्यालय यांचं झाल्यानंतर आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शनिवारपेठ पुणे हे पुरस्कार स्वीकारत आहेत. त्यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आपण काढून घ्यावा. आणि मांढरे सर आपल्यासाठी मांढरे सर आपण आता पुरस्कार वितरणाच्या आपल्यासाठी या शेवटाकडे आलेलो शाळेने आहोत. काही खास एक प्रतिमा आणलेली आहे. माननीय शिक्षण मंत्र्यांना त्यांनी ती दिली आणि आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आपण तुम्ही माननीय मंत्री महोदयांनाच द्या. आणि आपण आता पुरस्कार वितरणाच्या शेवटाकडे आलो आहोत. यानंतर एक आभार प्रदर्शन राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांनी कृपया शांत बसून घ्यावं अशी विनंती आहे. सर्व शाळांचं हार्दिक अभिनंदन. आज आपण जवळजवळ 66 पुरस्कार वितरित केले सर्व विभागांमध्ये, मुंबई स्तरावर, महानगरपालिका स्तरावर आणि 66 कोटींहून अधिक रकमेचे पुरस्कार आज आपण वितरित केले आहेत. पहिल्याच स्पर्धेला आपल्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यासाठी आपण खरंच आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी यांचे मनापासून आभार मानूया की 3 महिन्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा राज्यस्तरावरची त्यांनी अतिशय यशस्वीरित्या आयोजित केली. आणि ही खरंच खूप नवीन अशी संकल्पना माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आखलेली आहे. त्या निमित्तानं राज्यातल्या सर्व शाळा या खरोखरच सुंदर शाळा होण्याच्या टप्प्यावर पोचणार आहेत आणि त्याकरता सर्व शाळांचंही अभिनंदन. आत्ताच जशी तुम्ही सुंदर शाळा ठेवली आहे तशीच कायम अबाधित राखा शाळेचा दर्जा. आणि या निमित्तानं आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्यांचे स्वीय सहाय्यक अमित हुक्केरीकर सर, तसंच आपले शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांचे मनापासून आभार मानूया. आणि यानंतर आता आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गोसावी साहेबांना विनंती करते. आपले शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य शरद गोसावी यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. तोडून देतोय त्याला काय अर्थ नाही. आभार म्हणतात.
आपल्या कार्यक्रमाचा आता शेवट झाला आहे. आभार प्रदर्शन आणि फोटो झाले असतील तर कृपया आपण सर्वांनी राष्ट्रगीताला उभं राहावं. आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण मागच्या पडद्यावरती राष्ट्रपिताची चित्रफीत दाखवावी. त्याबरोबर सगळ्यांनी राष्ट्रगीत सहभागी व्हावं. राष्ट्रगीताची अधिकृत चित्रफीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय